तर नमस्कार मित्रांनो, डेटा सायन्स विथ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्या डेटा सायन्स सिरीजचा डे 4 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनाकोंडा इन्स्टॉल केलं होतं. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी तो नक्की बघा, कारण आजचा व्हिडिओ त्याच्यावरच आधारित आहे. तर आपण आज बघणार आहे की ज्युपिटर नोटबुक. जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज आपण ज्युपिटर नोटबुक बघणार आहे. तर आज आपण ज्युपिटर नोटबुकबद्दल जाणून घेणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ज्युपिटर नोटबुक म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, आपण पायथन शिकणार आहे, पण पायथन कोड लिहायचा कुठे आणि कोड रन कुठे करायचा? तर त्यासाठी आपल्याला एक टूलची गरज असते आणि त्या टूलचं नाव म्हणजे ज्युपिटर नोटबुक. तर बघा, डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि डेटा ॲनालिसिस असे बरेचसे खूप कोर्सेस आहे. कोर्सेस म्हणजे खूप सारे डोमेन्स आहेत. त्याच्यासाठी ज्युपिटर नोटबुक हे खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. तर चला आधी आपण ते ओपन करून पाहू आणि त्याचं आपण इंटरफेस बघू आधी. तर सगळ्यात आधी तुम्हाला आपलं स्टार्ट मेनूवरती जायचं आहे आणि तिथे सर्च करायचं आहे आपल्याला ॲनाकोंडा प्रॉम्प्ट म्हणून. तर बघा, असं इंटरफेस दिसेल तुम्हाला ॲनाकोंडा प्रॉम्प्ट. काल तर आपण ते इन्स्टॉल केलं होतं. तर इथे एंटर करायचं आहे आपल्याला. तर हा आहे हा आहे ॲनाकोंडा प्रॉम्प्टचा इंटरफेस. तर इथे आपल्याला एक कमांड टाईप करायची असते. हे बघा, इथे आपल्याला ज्युपिटर नोटबुक टाईप करायचं आहे आणि एंटर करायचं आहे. थोडा वेळ घेईल आणि आपलं ज्युपिटर नोटबुक ओपन होईल. एक मिनिट त्याला आपण ओपन होऊन देऊ. तर हे बघा, ज्युपिटर नोटबुक आपलं ओपन झालेलं आहे. तर याचा थोडंसं मी तुम्हाला इंटरफेस सांगतो कसा आहे. तर इथे तुम्हाला सगळ्यात आधी इथे फाईल्स दिसत असेल. तर हे फाईल्स जे आहे याचं जे काम आहे, आता फाईल्सचा वापर जो आहे तो नोटबुक सेव्ह करण्यासाठी होतो. बघा, नोटबुक सेव्ह करण्यासाठी फाईल्सचा उपयोग होत असतो. अजून नोटबुक तयार करण्यासाठी केला जातो. असे बरेचसे काही आहेत, ते आपण नंतर बघणारच आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला त्याचा मेन इंटरफेस चालू करायचा आहे की जिथे आपल्याला कोड लिहायचा आहे तो इंटरफेस. तर इथे बघा, तुम्हाला हे न्यू म्हणून ऑप्शन दिसत असेल. तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथे पायथन जे आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचे. थोडं वेळ घेतं पण होऊन जाईल. तर हे बघा, आता हे इंटरफेस आहे मेन आपल्या ज्युपिटर नोटबुकचं. तर इथे फाईल्स, जसं की मी तुम्हाला सांगितले, सेव्ह करण्यासाठी होतं. हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सगळं असतं. इथे एडिटचं ऑप्शन आहे. याच्यामध्ये आपल्याला काही सेल्स कॉपी करायचे असेल, कट करायचे असेल, पेस्ट करायचे असेल किंवा डिलीट करायचे असेल, याच्यासाठी ह्या एडिटचा वापर होतो. आता हे जे तुम्हाला दिसतंय, हे बघा, हे जे दिसतंय याच्यामध्ये टाईप केलंय मी, हे जे आहे याला म्हणतात सेल. तर सेल हा पर्याय खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण जे पुढे काही शिकणार आहे, पायथन कोड ज्याच्यामध्ये लिहिणार आहे ते हे सेल आहे. याला सेल म्हणतात. सध्या हा सेल रिकामा आहे, पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच सेलमध्ये आपला पहिला पायथन कोड लिहिणार आहे. म्हणजे याच्यामध्येच आपल्याला पायथन प्रोग्रामिंग शिकायचं आहे. आणि नोटबुकवरती काम करताना वेळी सेव्ह, म्हणजे आपण जे टाईप केलंय ते सेव्ह करणं खूप महत्त्वाचं असतं. तर याच्यासाठीच तुम्हाला
जास्त काही नाही, कंट्रोल एस दाबायचं असते, त्यानंतर ते ऑटोमॅटिक सेव्ह होत असतं. तर मित्रांनो, आज आपण ज्युपिटर नोटबुक म्हणजे काय, ते ओपन कसं करायचं आणि त्याचा इंटरफेस समजून घेतलाय. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पायथन कोडिंगची सुरुवात करणार आहे आणि आपला पहिला प्रोग्राम लिहिणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर खास करून क्लिक करा, कारण आपले रेग्युलरली रोज व्हिडिओ येणार आहेत आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पाहिजे असेल तर बेल आयकॉन क्लिक करणं खूप महत्त्वाचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.